पुण्याईचा परिणाम आपल्या वाडवडिलांकडून घडलेल्या पुण्याईचा परिणाम की आजपासून भगवंताची परमपवित्र कथा श्रवण करण्यासाठी तुम्ही मी या ठिकाणावरती बसलेलो आहोत। आणि आजपासून 7 दिवस भगवंताची कथा तुमच्या माझ्या कानावरती येऊन पडणार आहे। हे तुमचं माझं आपण परम भाग्य मानलं पाहिजे। भगवंताची कथा कानावरती येऊन पडणं, भगवंताची कथा ऐकण्याची संधी आपल्याला भेटणं, उपलब्ध होणं, ही काही सहज गोष्ट नाही। अनेक जन्मांचं पुण्य ज्यावेळेला उदयाला येतं, अनेक जन्मांचं पुण्य उदय झाल्यानंतर भगवंताची कथा श्रवण करण्याची संधी जीवाला भेटत असते। भगवंताचं एक वेळेला नाम आपल्या मुखाने आपल्याला गायन करायचं असलं तरी सुद्धा पुण्य लागतं। अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय। पुण्याईशिवाय भगवंताचं नाम आपल्या मुखाला येऊ शकत नाही। पुण्य असल्याशिवाय भगवंताची कथा गायन करण्याची संधी भेटू शकत नाही। आणि पुण्य असल्याशिवाय भगवंताची कथा श्रवण करण्याची संधी कोणालाही उपलब्ध होऊ शकत नाही। काहीतरी आपलं मागच्या जन्मामध्ये पुण्य झालेलं असेल, या जन्मामध्ये काहीतरी तुमच्या माझ्याकडून पुण्यकर्म झालेलं असेल। आजपर्यंत निष्काम भावाने जी सेवा तुमच्या माझ्याकडून भगवंताची घडली, जी पूजा घडली, जी सेवा घडली, जेवढं दान झालं, जेवढी काही तीर्थयात्रा झाली असेल, जेवढी काही अतिथीची, संत साधूची, भगवंताची सेवा घडली असेल, दीनदुखितांची, गोरगरिबांची सेवा घडली असेल, आणि या सगळ्या पुण्यकर्माच्या माध्यमातून जे पुण्य आपल्या गाठी जमा झालेलं आहे, ते पुण्य आज उदयाला आलेलं आहे असं म्हणायला कोणत्याही प्रकारची हरकत नाही। प्रभुराम भगवान की जय। म्हणून हा फार मोठा योग तुमच्या माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी आलेला आहे। अनेक जीव या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेले असतात। साऱ्याच जीवांना भगवंताची कथा ऐकायची अशी संधी उपलब्ध होते असं काही म्हणता येत नाही। कान सगळ्यांना मिळालेली आहेत, पण त्या कानांनी देवाची कथा ऐकायची इच्छा सगळ्यांनाच होते असं काही नाही। डोळे साऱ्यांनाच मिळालेले आहेत, पण त्या डोळ्यांनी देवाचं रूप पाहण्याची इच्छा होते असं नाही। मुख साऱ्यांना मिळालेलं आहे, पण त्या मुखाने भगवंताचं भजन करायची इच्छा किती जणांना होते हा प्रश्न आहे। हात सगळ्यांना मिळालेले आहेत, पण त्या हाताने भगवंताची सेवा करायची, देवाची पूजा करायची इच्छा किती जणांना होते। पाय सगळ्यांना मिळालेले आहेत, पण त्या पायाने देवाच्या मंदिराकडे, तीर्थक्षेत्राकडे, हरिकथेकडे वाटचाल जर का होत नसेल तर त्या पायांचा तरी काही उपयोग आहे। ज्या हाताकडून भगवंताची सेवा घडत नाही त्या हातांचा काय उपयोग? जे कान भगवंताची कथा ऐकत नाही त्या कानांचा काय उपयोग? जे डोळे भगवंताचं रूप एक वेळेला मला पाहायला भेटावं असं ज्या डोळ्यांना वाटत नाही ते डोळे काय उपयोगाचे? देवाच्या संबंधामध्ये कोणत्याही प्रकारचा सेवाभाव मनामध्ये नसेल तर प्राप्त झालेला मनुष्य जन्म व्यर्थ आहे असं संत महात्म्यांनी सांगितलं।
विनायस्य ध्यानं व्रजति पशुतां सूकरमुखाम् विनायस्य ज्ञानं जनिमृतिभयं याति जनता विनायस्य स्मृत्या कृमिशतजनिं याति स विभुः शरण्यो लोकेषु मम भवतु कृष्णोक्षिविषयः। भाव असा आहे, उत्तम अशा प्रकारचा नरदेह तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे. उत्तम अशा प्रकारचे सर्व ज्ञानेंद्रिय सकल कर्मेंद्रिय तुम्हाला मला मिळालेले आहेत. डोळ्याला पाहण्याची शक्ती मिळालेली आहे, कानांना ऐकायची शक्ती आहे, नाकाला गंध घेण्याची शक्ती आहे, मुखाला बोलण्याची शक्ती आहे, हाताला कर्म करण्याची शक्ती आहे, पायाला चालायची शक्ती आहे की नाही शक्ती? आपण उत्तम प्रकारे जगू शकतो, सर्व प्रकारचे भोग भोगू शकतो. अशा प्रकारचं हे उत्तम शरीर भगवंतानी आपल्याला दिलंय ना हो. मग ज्या भगवंतानी आपल्याला हे उत्तम अशा प्रकारचं शरीर दिलेलं आहे, उत्तम अशा प्रकारचा जो देह दिलेला आहे, आजपर्यंत या देहाने करायचं तेही केलं पुष्कळ आणि जे नाही करायचं तेही पुष्कळ करून झालेलं आहे. आपल्या देहाकडून आजपर्यंत पुण्यही घडलं आणि पापही घडलं. तुम्हाला आवाज येतोय ना व्यवस्थित? आजपर्यंत आपल्या देहाकडून चांगलंही पुष्कळ घडलं आणि वाईटही पुष्कळ घडलं. काही कळत घडलं असेल, काही न कळत घडलं असेल. आपण जन्माला आल्यापासून, आपल्याला कळायला लागल्यापासून आपण सारे कर्मच करत आहोत महाराज. सारे जीव कर्म करत आहेत. मी काहीतरी करेन असा संकल्प केला काय आणि मी काहीच करणार नाही असा संकल्प, असा जरी संकल्प केला काय, जीवाच्या शरीराकडून स्वाभाविक सगळ्या प्रकारचं कर्म रात्रंदिवस करणं चाललेलं आहे. म्हणून आजपर्यंत तुमच्या माझ्याकडून सारं काही घडलेलं आहे. जे करायचं तेही केलं, जे नाही करायचं तेही केलं, जे पाहायचं ते पाहिलं, जे नाही पाहायचं तेही पाहिलं, जे ऐकायचं ते ऐकलं, जे नाही ऐकायचं तेही ऐकलं, जे बोलायचं तेही बोललो, जे नाही बोलायचं तेही बोललो. जिथं जायचं तिथं गेलो, पण जिथं जाऊ नये तिथंही गेलोच ना महाराज. कधी ना कधी तरी गेलो असेल. काही ना काहीतरी देहाकडून आपल्या पाप कर्म झालेलं असेल की नाही? पुण्यही झालं असेल. अहो, जे पुण्य तुमच्या माझ्याकडून झालंय ना, त्या पुण्याईच्या बळावरतीच आज आपण या मंडपामध्ये आलेलो आहोत. प्रभू रामचंद्र भगवान. आणि पापही झालेलं असेल म्हटले, मग पाप झालेलं असेल तर त्याचं काय होईल? पाप झालेलं असेल तर ते पाप देवाची कथा कानाने ऐकल्यानंतर ते पाप हरी कथा धुवून टाकत असते. अनंतानंत जन्माचे दोष, अनंतानंत जन्माचे पातक पाप, अनंतानंत जन्माचं दैन्य कथा दूर करत असते. म्हणून या कथेच्या संबंधातलं महात्म्य वर्णन करत असताना संतांनी असं केलं की कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा
तेथे उत्तम चरणरज वंदिता चरणरज वंदिता जळते दोषांचे डोंगर जळते दोषांचे डोंगर जळते दोषांचे डोंगर शुद्ध होते नारी नर शुद्ध होते नारी नर जळते दोषांचे डोंगर जळते दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम या मृत्यूलोकामध्ये एक ठिकाण असं आहे जिथं परमपवित्र अशा 3 नद्यांचा संगम आहे, गंगा यमुना आणि सरस्वती. ते ठिकाण म्हणजे तीर्थराज प्रयाग आहे. आता गंगा यमुना सरस्वती मध्ये स्नान जो करतो त्याचे सगळ्या प्रकारचे पातक पाप नाहीशी होतात असं त्याचं महात्म्य आहे. पण त्या गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमामध्ये आपल्याला स्नान केल्यानंतर जसं फल प्राप्त होतं तसंच याही मंडपामध्ये कथा म्हणजे त्रिवेणीचा संगम सांगितलेला आहे. आणि इथं 3 जण आहेत. या तिघांमध्ये एक घटक आहे देव, दुसरा घटक आहे भक्त, तिसरा घटक आहे देवाचं नाम. देव, भक्त आणि नाम या त्रिवेणीचा संगम ज्या ठिकाणावरती होतो तिथली माती सुद्धा एवढी पवित्र आहे महाराज की हरिकथा मंडपातली धूळ जरी आपण आपल्या मस्तकाला लावली तरी सुद्धा जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर. म्हणून कलियुगामध्ये जन्माला आलेल्या माणसांच्या पापाचा नाश व्हावा आणि माणसं अंतर्बाह्य शुद्ध व्हावीत याकरता जर सोपं साधन कोणतं असेल ना तर ते साधन भगवंताची कथा आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तुमच्या माझ्यासाठी साधू संतांनी ही अतिशय सोपं साधं आणि सरळ अशा प्रकारचं साधन तुम्हाला मला देऊन ठेवलेलं आहे. आपल्याला फार काही अवघडामध्ये जायची आवश्यकता आता नाही बरं का. आपल्याला फार कठीण अशा प्रकारची तपश्चर्या करायची आता गरज नाही. कुठं जंगलामध्ये वनामध्ये जाण्याची, घरदार सोडून जाण्याची, पतिराज लेकराबाळ धर्मपत्नींना सोडून जाण्याची काही आवश्यकता आपल्याला. फक्त थोड्या वेळासाठी घर सोडून मंडपात यावं लागतं एवढं नक्की आहे. एखादा म्हटलं मला तेवढंही करायचं नाही तर आता आपण त्याला काय म्हणू शकतो. पण जिथं कुठं तो बसलेला असेल या आवाज त्याच्या कानापर्यंत जाऊन पोहोचला या माध्यमातून तरी त्याचे दोष जळून जातील एवढं कथेचं महात्म्य आहे. आणि त्यातल्या त्यात श्रीरामकथेच्या संबंधाचा जर का विचार केला तर इसे श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती है 100 जन्म जन्म की व्यथा. म्हणून जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा,
श्रवण कर मिट जाती है, कथा श्रवण कर मिट जाती है। सौ जन्म जन्म की व्यथा हो, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय राम कथा, जय श्री राम कथा। राम कथा कलिका मद गाई, राम कथा कलिका मद गाई। सुजन संजीवनी मूरी सुहाई, सुजन संजीवनी मूरी सुनाई। बुद्धि विश्राम सकल जन रंजनी, बुद्धि विश्राम सकल जन रंजनी। राम कथा कलि कलुष विभंजनी, राम कथा कलि कलुष विभंजनी। तेरा परमार्थ बन जाए, तेरा परमार्थ बन जाए। तेरा परमार्थ बन जाए, तेरा परमार्थ बन जाए। श्री नारद कर यथा हो, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा। म्हणून अत्यंत सहज आणि सोपं अशा प्रकारचं साधन भगवंत साधू संतांनी तुम्हाला मला दिलंय. भगवंताची कथा कानाने ऐकायला पाहिजे. भगवंताची कथा आपल्या कानाने ऐकल्याचा परिणाम आजपर्यंत जन्मोजन्मीचे जे पाप तुमच्या माझ्याकडून घडलेले असतात ते सारे पाप धुवून निघत असतात. पाप धुवून निघाल्याचा परिणाम मन पवित्र होतं, शुद्ध होतं, चित्त पवित्र होतं, शुद्ध होतं, अंतःकरण पवित्र शुद्ध होतं महाराज. आणि हे अंतःकरण, हे मन, ही बुद्धी पवित्र झाली पाहिजे, शुद्ध झाली पाहिजे. याला शुद्धता मिळणं नितांत आवश्यक आहे, गरजेचं आहे. जीवनामध्ये असलेलं पाप निघून जाणं नितांत आवश्यक आहे. आणि हे पाप जावं याकरता, पुण्य प्राप्त व्हावं याकरता, आणि भगवंताची प्रसन्नता तुम्हाला मला भेटावी याकरता आपण सहज काय साधन करू शकतो, कोणतं सहज असं अनुष्ठान आपण करू शकतो. त्यावेळेला भगवंताची कथा गायन करायला सांगितली, भगवंताची कथा ऐकायला सांगितली, आणि भगवंताच्या कथेचं आयोजन नियोजन तुम्हाला मला करायला सांगितलेलं आहे. म्हणून ज्या ठिकाणी भगवंताची कथा होत असते ते ठिकाण अत्यंत पवित्र मानलं जातं. ज्या ठिकाणावरती भगवंताची कथा चाललेली असते, जे भक्त भगवंताची कथा गात असतात, कथा श्रवण करत असतात, आपोआपच त्यांच्याकडून भगवंताचं ध्यान घडत असतं. सकल साधनांमध्ये उत्तम अशा प्रकारचं साधन म्हणजे भगवंताची कथा असते. कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडण, कथा ऐसे पुण्य आणिक नाही सर्वथा. ऐसा साच खरा भाव, कथे माझी उभा देव.
मंत्र स्वल्प जना उच्चारिता वाचे मना. कथेचं महात्म्य संतांनी मुक्त कंठाने आगाध अशा प्रकारचं भगवंताच्या कथेचं महात्म्य गायन केलेलं आहे. भाविकांनो लक्षात घ्या. म्हणून आजपासून आपण भगवंताची कथा ऐकायला बसलेलो आहोत, तर सामान्य सेवा करत नाही, सामान्य गोष्ट सामान्य क्रिया आपल्याकडून घडते आहे असं कधी कोणी मनामध्ये आणू नका. तर मी कथा ऐकतो आहे, कथा माझ्या कानावरती येऊन पडते आहे, तर माझ्याकडून भगवंत फार मोठी सेवा करून घेत आहेत, हा भाव आजपासून प्रत्येकाच्या मनामध्ये 7 दिवसपर्यंत असला पाहिजे. आणि भगवंतच करून घेत आहेत महाराज ही सेवा, नसता माणसाचं काही सामर्थ्य सत्कर्म करण्याचं. अशा प्रकारचा सत्य संकल्प कुणाच्या तरी मनामध्ये येणं ही सुद्धा देवाचीच इच्छा आहे. याला कारण आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण. कुणाच्या तरी मनामध्ये कथेचं आयोजन नियोजन करायची इच्छा होणे ही देवाची इच्छा असते. आणि ती सेवा पूर्ण करून घ्यायला देवानी मला निवडलंय याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आणि अत्यंत प्रेम भावनेने भगवंताची सेवा केली पाहिजे. आणि कथा श्रवण करण्या इतपत फार मोठी भगवंताची सेवा दुसरी तिसरी या कलिकालावधीमध्ये दुसरी कोणती नाही. जिथं कथा आहे त्या कथेमध्ये साक्षात भगवंत उभा आहे. तेथे असे देव उभा, कैसी समचरणाची शोभा. रंग भरे कीर्तनात, प्रेमे हरिदास नाचत. तेथे असे देव उभा, असं वर्णन केलं. नाहं वसामि वैकुंठे, योगिनां हृदयेन च. मद्भक्ता यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्या चरित्राचं गायन करत असतात, हे नारदा, मी त्या ठिकाणावरती उपस्थित असतो, उभा असतो, प्रगट होतो. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाते जेथे, माझे भक्त गाते जेथे, गाते जेथे. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, गाती जेथे. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे. म्हणून देवाला आपल्याकडे बोलवायचं असेल, अशी जर कोणाच्या मनामध्ये भावना प्रकट झाली ना, तर त्यांनी देवाच्या कथेमध्ये येऊन बसावं. भगवंत आपोआप त्याच्याकडे येत असतात, असा भाव आहे. आणि देवाला आपल्याकडे बोलवण्याची इच्छा नसली तरी सुद्धा कथेत बसावं. इच्छा नसलेल्या जवळ सुद्धा देव स्वतःहून येतात, कारण तो कथेत असतो. याला उदाहरण जर पाहायचं असेल ना, तर ज्या हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहोत ना महाराज, या हनुमंतरायांना सगळ्यात जास्त काही आवडत असेल तर प्रभू रामचंद्रांची कथा हनुमंतरायांना अत्यंत प्रिय आहे.
हनुमंतरायांना प्रसन्न करायचं असेल तर प्रभू रामचंद्रांची कथा गायन करायला सांगितले. आणि एवढे इतकं प्रेम हनुमंतरायांना भगवंताच्या कथेच्या संबंधामध्ये आहे की जिथं जिथं भगवंताची कथा असते तिथं तिथं हनुमंतराय येऊन बसत असतात. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिं. हात जोडून हनुमंतराय तिथं बसतात बरं का. म्हणून रामकथेचा असाही एक नियम आहे की रामकथेच्या मंडपामध्ये एक आसन मांडून ठेवावं लागतं. कुणासाठी? हनुमंतरायांसाठी. की कथा सुरू झाली की हनुमंतराय तिथं कथा ऐकायला येऊन बसत असतात. म्हणून रामकथा गाणाऱ्या वक्त्याला सुद्धा अगोदर हनुमंतरायांना प्रार्थना करावी लागते. आइये हनुमंत विराजिए, कथा कहूँ मति अनुसार, गुण गावहु रघुनाथ के, हनुमत होई सहाय. हनुमंतराय ज्या वेळेला कथेमध्ये येतात ना, इतकं प्रेम हनुमंतरायाचं देवावर आणि देवाच्या कथेवरती आहे की कथा सुरू झाली की बाष्पवारी परिपूर्ण लोचनम. हनुमंतरायांच्या नयनामधून घळ 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 प्रेमाश्रू वाहायला लागतात महाराज. बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीन्नमत राक्षसांतकम्. आता विचार करा, जी स्वतः देव होऊन मंदिरात बसले त्यांना कथेविषयी एवढं प्रेम आहे, तर आपल्या मनामध्ये देवाच्या कथेविषयी किती मोठी श्रद्धा पाहिजे, किती मोठा भाव पाहिजे, किती मोठा विश्वास पाहिजे आणि प्रेम पाहिजे. म्हणून कथेला सुरुवात करत असताना, कथा ऐकायला बसत असताना सगळ्यात अगोदर कथेविषयी दृढ श्रद्धा मनामध्ये असावी, दृढ विश्वास असावा. मी देवाची कथा ऐकतोय, मी जे जे ऐकेल ते सारं सत्य आहे. आणि या कथेच्या माध्यमातून देवाची कृपाच आमच्यावरती होती आहे, हा भाव आपल्या मनामध्ये असावा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. म्हणून अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने, आणि त्यासाठीच कथेचं महात्म्य तुम्हाला मला सांगितलं जातं. पहिला दिवस कथेच्या महात्म्यामध्येच खर्च करायला सांगितला. याला कारण तेच आहे महाराज. महात्म्य कळालं नाही तर कथेवरती, कथेविषयी आपली श्रद्धा, कथेविषयी आपलं प्रेम आणि कथेविषयी आपला विश्वास कसा वाढेल. आणि जी कथा आजपासून आपण ऐकायला बसलेलो आहोत, ही कथा सामान्य कथा नाही. या कथेचं एक एक अक्षर हे आपल्या महापापाचं नाश करणारं आहे. एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. बुधकौशिक ऋषी भगवंताच्या कथेचं महात्म्य सांगताना म्हणतात, श्रीराम कथा, प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र हे सामान्य नाही बरं का. या श्री रामायण कथेचं एक एक अक्षर हे तुमच्या माझ्या महापापाचं नाश करणार आहे. म्हणून जेवढे जेवढे अक्षर, जेवढ्या जेवढ्या वेळ आपल्याला भगवंताचं हे चरित्र ऐकायला संधी उपलब्ध होते, ही संधी कोणी सोडायची नाही. या संधीचं जेवढं सोनं करून घेता येईल तेवढं सोनं साऱ्यांनी करून घेतलं पाहिजे. आणि जेवढा लाभ कथेच्या माध्यमातून आपल्या पदरात पाडून घेता येईल ना, तेवढा लाभ पाडून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. कारण पुन्हा पुन्हा अशी संधी भगवंत आपल्याला देतील असं काही सांगता येत नसतं बरं का भाविकांनो. म्हणून मिळालेला आहे वेळ, मिळालेली आहे संधी, त्याचा लाभ आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचा आणि आनंदाने प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र श्रवण करायचं. आज फार मोठा भाग्याचा दिवस आहे, परमानंदाचा दिवस आहे, फार मोठा पर्व काळ आजचा आहे. आज प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार समय आहे, अवतार तिथी आहे, अवतार नक्षत्र आहे. आजच्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र या मृत्यूलोकामध्ये अवताराला आलेले आहेत.
ज्या प्रभू श्री रामचंद्रांच्या संबंधामध्ये वर्णन करत असताना, जो अवतारांचे मूळपीठ, जो वीरवृत्ती अति उद्भट, तो अवतारान माझी श्रेष्ठ अतिवरिष्ठ श्रीराम, जो देवांचे बंध सोडी नवग्रहांची बेडी तोडी, जेणे रामराज्याची रोकडी उभविली बुढी तिन्ही लोकी. नाथ बाबा प्रभू श्री रामचंद्रांच्या संबंधामध्ये हे वर्णन करत आहेत. जो अवतारांचे मूळपीठ, कथा ऐकत आहोत हे एक भाग्य आहे. आणि ज्याची कथा ऐकत आहोत तो काही सामान्य आहे का? हो नाही ना, तो सामान्य नाही बर का. नाथराय म्हणतात तो तर अवतारांचे मूळपीठ, जो वीरवृत्ती अति उद्भट, तो अवतारान माझी श्रेष्ठ अतिवरिष्ठ श्रीराम. प्रभू श्री रामचंद्रांची कथा श्रवण करण्यासाठी आपण विराजमान झालेलो आहोत, बसलेलो आहोत. आणि या मृत्यूलोकामध्ये अतिशय दिव्य चरित्र जर का कुणाचं असेल तर ते प्रभू रामरायाचं आहे. चरित्रांमध्ये ज्या वेळेला उल्लेख केला जातो त्यावेळेला चरित्र असावं कसं असा प्रश्न आल्यानंतर संत असो, साधू असो, भक्त असो, सज्जन असो, ज्ञानी असो, विद्वान असो, कवी असो, लेखक असो, महाराज प्रत्येकाच्या शब्दाने, वाणीनं, लेखणीनं, बुद्धीनं या प्रश्नाचं एकच उत्तर दिलं, श्रीराम. असावं चरित्र कुणासारखं तर ते प्रभू रामरायासारखं असावं. आणि असे आदर्श अशा प्रकारचं जे प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे ते चरित्र ज्या ग्रंथाच्या माध्यमातून गायन केलं गेलं त्याच ग्रंथाला श्री रामायण हे नाव प्राप्त झालेलं आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. ज्या ग्रंथामध्ये प्रभू रामरायाचं चरित्र आहे त्या ग्रंथाचं नाव काय? श्री रामायण हे त्या ग्रंथाचं नाव आहे. हे रामायण सगळ्यात अगोदर जर का या मृत्यूलोकामध्ये कोणी लिहिलं असेल तर या रामायण ग्रंथाचे आद्य कवी, आद्य लेखक महर्षी वाल्मिकी आहे. महर्षी वाल्मिकी नंतर हे रामायण अनेक भक्त भाविक संत महात्म्यांनी लिहिलं, लक्षात घ्या. अनेकांनी, हजारो भक्त संत महात्म्यांनी रामप्रभूचं चरित्र गायन केलेलं आहे. रामायण अनेक आहेत महाराज, आणि सारेच रामायण उत्तम आहेत. त्याच्यामध्ये हे चांगलं ते वाईट, हे मोठं ते लहान असं कोणत्याही प्रकारचा भेद नाही. कारण प्रत्येक भक्तांनी, प्रत्येक संतांनी आपल्या आपल्या भावनेच्या परीनं, भक्तीच्या बळावरती ते ग्रंथ, ते महात्म्य, ते वाङ्मय लिहिलंय, ते रामायण लिहिलंय. पण प्रत्येकाच्या रामायण ग्रंथाच्या लिहिण्याला आधार जर का कोणता असेल ना तर तो वाल्मिकी रामायणाचा आहे. म्हणून सगळ्यात संतांनी, साधूंनी, महात्म्यांनी, भक्तजनांनी अगोदर महर्षी वाल्मिकांची वंदना केलेली आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकि कोकिलम्. महर्षी वाल्मिकांनी या रामायण ग्रंथाची रचना केलेली आहे. या रामायण ग्रंथामध्ये 7 कांड आहेत आणि 24,000 श्लोकांनी हे रामायण सिद्ध झालेलं आहे. या रामायणामध्ये असलेल्या कांडांमध्ये एक बालकांड आहे, अयोध्याकांड आहे, अरण्यकांड आहे, किष्किंधा आहे, सुंदरकांड आहे, युद्धकांड आहे किंवा लंकाकांड ज्याला म्हटलं जातं, आणि उत्तरकांड आहे. अशी 7 कांड अर्थात 7 संहिता या श्रीमद वाल्मिकी रामायणाच्या आहेत.
थोडा इको. वाल्मिकी रामायणाचा आहे. आणि महाराष्ट्र भूमीचा जर का विचार केला, अहो भारतामध्ये आपण दक्षिण भारतात गेले तरी रामायण त्या भाषेमध्ये रामायण ग्रंथ लिहिलेले आहेत. उत्तर भारतामध्ये जर का आपण गेलो तर उत्तर भारताच्या त्या तिकडच्या भाषेमध्ये रामायण ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि त्या भागामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेला रामायण ग्रंथ म्हणजे तुलसी रामायण आहे, जी तुलसीदासजी महाराजांनी लिहिलेलं आहे, ज्याला आपण रामचरित मानस असं म्हणतो. मान्यता अशी आहे की महर्षी वाल्मिकांचेच अवतार तुलसीदासजी महाराज आणि वाल्मिकी रामायणाचाच अवतार म्हणजे रामचरित मानस आहे, ज्याला तुलसी रामायण असं म्हटलं जातं. आता चला महाराष्ट्रामध्ये आपण येऊ. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक संत होऊन गेले, ज्या संतांनी आपल्या वाणीनं आपल्या लेखणीनं रामायण ग्रंथ लिहिलेला आहे. आणि ते संत आहेत शांती ब्रह्मनाथ महाराज. नाथ महाराजांनी भावार्थ रामायण नावाने रामायण ग्रंथाची रचना केलेली आहे. अत्यंत रसाळ अशा प्रकारच्या आपल्या वाणीमध्ये नाथ बाबांनी हे भावार्थ रामायण लिहिलेलं आहे. असे रामायण अनेक आहेत महाराज, पण त्यातल्या त्यात या साऱ्या रामायण ग्रंथांना आधार आहे महर्षी वाल्मिकींचं वाल्मिकी रामायण. आपण रामकथा श्रवण करत असताना ह्या संतांनी ठिकठिकाणावरती जे जे भाव व्यक्त केले ना, प्रसंगानुरूप प्रत्येक संतांचे भाव आपण 7 दिवसामध्ये रामचरित्राच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या रामचरित्रामध्ये वाल्मिकी रामायणाचा मुख्य आधार तर आहेच, पण दुसरा आधार भावार्थ रामायणाचा सुद्धा आहे. तिसरा आधार तुलसी रामायणाचा सुद्धा आपल्या या सप्ताह कालावधीमध्ये असणार आहे. काही भाव भूमिका ही वाल्मिकी रामायणाची असेल, काही भावभूमिका ही भावार्थ रामायणाची असेल आणि काही भावभूमिका ही तुलसी रामायणाची असेल. म्हणून अत्यंत आनंदाने आणि अत्यंत सावधानपूर्वक प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र श्रवण करण्याचा आपण आपल्या बुद्धीद्वारे आणि मला जशी सद्गुरू ग्रंथराज आणि व्यासपीठाकडून जशी बुद्धी जशी प्रेरणा प्राप्त होईल तशी कथा गाण्याचा मजदासाकडून प्रयत्न होईल. आपण आईच्या हृदयाने लेकरू जसं वेड वाकडं बोबडे बोल बोलतं ना, आणि ते आई जसं त्या लेकराचे बोबडे बोबडे बोल गोड मानून घेते, तसं तुम्ही साऱ्या सर्वज्ञ श्रोत्यांनी माझ्या मुखातले शब्द गोड मानून घ्यावेत ही प्रार्थना. बालक बोबडा बोली कावा कुडा विचुका पावली, ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. बालक बापाची ये ताटेरी घे आणि बापा तेच जेवू लागे, की ते संतोषले निवेगे मुखची ओढवे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये हा भाव धारण करतात, हा भाव व्यक्त करतायत. म्हणून अशा प्रकारे श्रीमद चरित्र आहे किंवा श्रीमद वाल्मिकी रामायण आहे, ज्यामध्ये अत्यंत अवतारांमध्ये तसे तर भगवंताचे अनंत अवतार आहेत, पण त्या अनंत अवतारांमध्ये अत्यंत वरिष्ठ अवतार नाथबाबा, जसं मगाशी आपण प्रमाण पाहिलं, अवतारांमाझी वरिष्ठ अशा प्रभू श्री रामचंद्रांची शरणागती तुमच्या माझ्यासारख्या जीवांनी करणं फार आवश्यक आहे. म्हणून वाल्मिकी रामायणाच्या महात्म्याला आरंभ करत असताना एक सुंदर श्लोक गायन केला की श्री राम शरणं समस्त जगता रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः. रामात्
त्रस्यति काल भीमभुजगो रामस्य सर्वं वशे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामत्वमेवाश्रयः। श्रीराम शरणम समस्त जगताम, हे सारं जगत भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्याच छत्रछायेमध्ये जीवन जगत आहेत. सारे जीव कुणाच्या आधाराने जगत आहेत तर ते भगवंताच्या आधाराने जगत आहेत. भगवंताशिवाय तुम्हाला मला या जगामध्ये दुसरा तिसरा कोणताही आधार नाही आणि भगवंताशिवाय तुमची माझी दुसरी कोणतीही गती नाही. रामम विना का गती. आणि जे परमात्मा ह्या समस्त जगताचे आधार आहेत, जे परमात्मा, जे प्रभू श्री रामचंद्र साऱ्या जीवांची गती आहेत महाराज, त्या प्रभू श्री रामचंद्रांची शरणागती ही प्रत्येक जीवानी करणं नितांत आवश्यक आहे. अवध बिहारी हो कनक बिहारी हो, हम आए शरण तिहारी. अवध बिहारी हो अवध बिहारी हो, हम आए शरण तिहारी. अवध बिहारी हो, हम आए शरण तिहारी. गिरिवरधारी हो, हम आए शरण तिहारी. गिरिवरधारी हो, हम आए शरण तिहारी. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी भगवंताची शरणागती केली ना, जे जे भगवंताचे शरणागत झाले, भगवंतानी त्यांचा त्यांचा सांभाळ केला बरं का. तुम्हाला मला भगवंतानी सांभाळावं. अहो सांभाळतो तर तोच सांभाळतो आहे महाराज, पण आपण त्याला जाणत नाही, आपण हे लक्षात घेत नाही. मी जगतोय कुणाच्या सामर्थ्यावर. भाव लक्षात आला का. माणसं देवाच्याच शक्तीवर जगत आहे पण देवाला जाणत नाही. माणसं देवाच्या भरवशावर जगत आहे पण देवाला जाणायला तयार नाही, देवाची शरणागती करायला तयार नाही. कोण सांभाळतंय या जगाला, कोण तारणहार आहे या जगाचा, कोण हे ब्रह्मांड उत्पन्न करतय, कोण ब्रह्मांड सांभाळतय, कुणाच्या शक्तीनं हे सारं चाललेलं आहे महाराज. आपली सत्ता सांगत असताना भगवंत सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगाते चालिता. भगवंत अर्जुनजी महाराजांना आपली सत्ता दाखवत आहे. अहो ह्या प्रभू श्री रामचंद्रांना आपण काही सामान्य मनुष्य म्हणून पाहत आहात का. नाही नाही, हे आपले प्रभू श्री रामचंद्र जे आपले आराध्य दैवत आहेत महाराज. सर्वस्व जे भक्तांचे आहेत. आराध्य दैवतम गुह्यम सर्वं मे रघुनंदनः. आणि तेच परमात्मा ह्या समस्त जगताचा सांभाळ करत आहेत हे लक्षात घेणं आणि देवाचे पाय पकडणं की आजपर्यंत तुम्ही अनेकांचा उद्धार केला हरी, मी सुद्धा तुम्हाला शरणागत आलेलो आहे. हे रामराया माझा सुद्धा उद्धार करा, माझं सुद्धा कल्याण करा. अहो तुमच्या कृपेने तर आजपर्यंत
महापातकी रहा अजामिल, उसे मिला सुरधाम। नारायण आ गए लिया जब, पुत्र का अपने नाम। संकट हारी हो हम आए शरण तिहारी, संकट हारी हो हम आए शरण तिहारी। अवध बिहारी